बॅटमॅन, सुपरमॅन, द डार्क नाईट हे सिनेमे तुम्ही बघितलेत का? पण हे सिनेमे नेमकी कोणी बनवले? त्यांचं नाव आहे वॉर्नर ब्रदर्स. आता विचार करा, एवढे आयकॉनिक सिनेमे ज्यांनी बनवले त्यांच्या सिनेमाचा एखादा हिरो धोतर कुर्ता किंवा लुंगीमध्ये धावतोय, फॅन्टसी वाटते ना? पण ही फॅन्टसी आता खरी होणार आहे. कारण वॉर्नर ब्रदर्स भारतात उतरला आहे. भानुशाली स्टुडिओज आणि जोट फिल्मसोबत पार्टनरशिपमध्ये ते भारतात 5 सिनेमे रिलीज करणार आहेत. माझ्या मते त्यांचे जर हे 2 सिनेमे इंडियन व्हर्जनमध्ये आले तर ते भारतात सुपरहिट ठरतील. त्यातला पहिला सिनेमा आहे द डार्क नाईट. विचार करा, मुंबईच्या गल्लीमध्ये एखादं ग्रे कॅरेक्टर मास्क घालून फिरते आणि त्याच्यासमोर एखादा वेडसर जोकरसारखा गुन्हेगार. हा भ्रष्टाचाराविरुद्ध पर्सनल संघर्ष भारतात खूप सुपरहिट ठरेल. तर दुसरा सिनेमा असेल इन्सेप्शन. यामध्ये बाहेरची कोणती सिटी असणार नाही. यामध्ये आपली वाराणसी असेल, जिथे स्वप्न, पुनर्जन्म आणि स्पिरिच्युअलिटी हँड टू हँड जातील. वॉर्नर ब्रदर्स पहिल्यांदाच भारतात इंडियन लँग्वेज फिल्म्स करतोय. पण नक्की कोणत्या मूव्ही बनतील ही अजून मिस्ट्रीच आहे. एका प्रोजेक्टवर काम सुरू झालं असं स्टुडिओजकडून सांगण्यात आले. तुमच्या मते हे सिनेमे कोणते असतील आणि या फिल्म्समध्ये कोणते ॲक्टर असतील? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं ड्रीम कास्टिंगसुद्धा कमेंट करायला विसरू नका. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चंद्रकोर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.